आलो भाऊ महाजनांनी म्हणजे भाऊ महाजनांचं आणि त्यांचं थोडंसं सामाजिक चळवळीतनं थोडंसं खटकलं म्हणून भाऊ महाजन बाहेर पडले आणि दर्पण खरं तर थोड्याच कालावधीमध्ये बंद पडलं. पण पहिलं मराठी नियतकालिक म्हणून आपण हा मराठी दिवस साजरा करतो. ह्या अनुषंगाने अनेक म्हणजे हा दिवस तर पत्रकारांच्या दृष्टीने आत्मपरिश्रमाचा किंवा आपल्या वाटचालीचा आढावा घेण्याचा सगळा आहे. खूप काही आता आजच्या दिवशी खूप काही बोललं जातं, त्यात जास्त खोलात पण जाणार नाही. खरं तर ह्याच्या माध्यमातून थोडंसं एक म्हणजे आगाऊपणा थोडासा मी आत्ता इथे करणार आहे की आम्हाला ह्या पत्रकारांना इथल्या अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. इथं काही सुविधांची अपेक्षा आहे. मागं महापौर साहेबांना पत्र पण दिलं गेलं. आम्हाला इथं 10 संगणकांची आवश्यकता आहे. ह्या इथलं फर्निचर आणि त्या पद्धतीचं सेटअप बदलून देण्याची आवश्यकता आहे. आणि इथं एक TV असावा आणि महापालिका सभागृहामध्ये आता म्हणजे हे करण्याचं काही कारण आम्ही बसतो माग सभा पुढे चाललेली आहे, काय चाललंय सगळ्यांचे पाठीमागणं तेव्हा नक्की ज्या पद्धतीनं वृत्तांकन केलं किंवा ज्या पद्धतीने आमच्या आता पोर्टल येतात, माध्यमं बदलत चाललेली आहेत. पोर्टल हा एखादा माध्यमातला एक मोठा अंग आहे. त्यांना चित्रकरण सभागृहात करण्याची सुविधा झाली पाहिजे. त्याची पुढच्या बाजूला सभेच्या सभा चालू असताना पुढच्या बाजूला त्यांना चित्रीकरण कसं करता येईल या दृष्टिकोनातून थोडासा महापालिकेने विचार करावा. ह्या आजच्या दिवसाचं औचित्य साधून सगळ्या पत्रकारांना आपल्याकडे विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल थांबतो. पुन्हा एकदा सगळ्या पत्रकारांना पत्रकारांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद नानासाहेब. आपण पत्रकारांच्या व्यथा ही महापौर साहेब आणि आयुक्त साहेबांच्या समोर मांडलेल्या आहेत. आपण रीतसर पत्रकार संघाचं पत्रही त्यांना दिलेलं आहे. तर लवकरात लवकर त्यांच्याकडून या सर्व गोष्टी हो असे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपले बिनतोड पत्रकारितेचे जुने आणि ज्येष्ठ पत्रकार पत्रकारांशी संबंधित प्रत्येक पत्रकार साली संयुक्त मास्टर चळवळीच्या वेळेला खूप रिडिंग आम्ही वारंवार माझा एक अनुभव सांगितला आहे. तिथे असताना रात्री आम्ही कपा सांगितलं रात्री त्याने आग्रह तुला माझ्या अंगावर टाकला. माझ्या तो आग्रह होता अधुमेंदूचा मधू आणि तो अधुमेंदूचा मधू कुणावर होता? मधुलिंग. कारण त्यावेळेला चीन आणि भारताचे हिंदी चिनी भाई भाई एकीकडे चालू होतं आणि त्याच वेळेला पाठीत सुरा कोपेटण्याचे उद्योगही चीनने केला. आणि यातला एक आपल्याकरता मोठा गट हा चीन बरोबर आपली मैत्री असावी असं म्हणत होते. त्यामुळे त्या दिवशी लोकसभेमध्ये त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलं की अरे तिबेटसाठी काय भांडताय, तिथे गवताची काडी सुद्धा येत नाही, वेळ पडली तर देऊन टाकू. त्याचा उद्देश राष्ट्रप्रेम कमी आहे वगैरे असा अर्थ नाही, पण तडजोडीचा तो एक मार्ग म्हणून त्यांनी सुचवला. त्याच्यावरती आचार्य अत्रे करू आणि मग अत्रेने तो अग्रलेख त्याच रागाच्या भरात लिहिला. अधुमेंदूचा आहे. याच्या बापाच्या टकलेवर एक केस पण नाही तर ते डोकं काढून टाकून टाकणार काढून. अशी माणसं ही राष्ट्रविघातक आहे असा विचार करणारे या देशात राहू शकत नाही. असा एक मोठा लेख होता. मी 14 वर्षात वाचलं. मी म्हटलं अहो ते मला तुम्ही रागाने का दिला? नाही मधू म्हटलं मी मधू असलो तरी मी मधू दंडवते मधला मी मधू त्या मधू दंडवते म्हणजे पत्रकारितेला त्यावेळेला एक प्रतिष्ठा मला अलीकडे एका गोष्टीचं खूप दुःख व्हायला लागलेलं आहे.
पहिलं पान हे वाचकाचं पान असतं, त्याच्यावर आता पूर्ण पान जाहिरात यायला लागली. हे पान कुणाचं आहे? हातामध्ये वर्तमानपत्र घेतल्याबरोबर पहिल्यांदा आजची मुख्य बातमी काय ते वाचत मग लोकल पकडायची सवय लोकांना होती, मग परसाकडे जायची सवय होती. ती जाहिरात कुठे वाचत बसायची? पण हे पैशाची अडचण असेल. पूर्वी संपादकांचं पत्रकारितेत चालायचं, आता मालकांचं. त्यामुळे संपादक जे काही वर्तमानपत्राचं स्वतःचं धोरण आहे ते तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही संपादकीयमध्ये म्हणा, पत्रकारितेच्या तुमच्या बातम्यात ते टाकून. बातमीदार वेगळा आणि पत्रकार वेगळा. बातमी गोळा करणं वेगळं आणि त्याच्यावरती प्रोसेस करणं वेगळं. ती प्रोसेस केल्यानंतर तिथला जो संपादक आहे त्याचा धोरणात्मक विचार करणं वेगळं. इतकं सगळं होऊन पहिल्या पानावर अतिशय सुरेख. आपल्या सर्वांना माहिती आहे खाडीलकरांचं वर्तमानपत्र हे केवळ त्यांच्या अग्रलेखावरती पहिल्या पानावरच्या बातमीवरती. काळ सगळे मला आठवतं मी त्यावेळेला भटक्या म्हणून एक सदय यायचं नवशक्तीमध्ये. आपल्याला माहिती प्रमोद नवलकर ते माझे मोठे होते पण बरेच वर्ष त्यांनी पुन्हा पुन्हा त्याच याचा अनुभव घेतला. विद्वान होते मला, पण त्यांच्याबरोबर आम्ही जात होतो आणि भटक्या नावाचा एक सदर होतो. जाऊन इतकं सुरेख पद्धतीचं लिहिलं जात असतं. असं काहीतरी लिखाण आमच्या डोळ्यासमोर कालचक्र अलीकडे काही ठिकाणी आहेत. पण वर्तमानपत्र वाचल्याशिवाय टी व्हीवरच्या बातमीवरती सुद्धा कोणी विश्वास ठेवत नाही. ही विश्वासार्हता आज वर्तमानपत्राने अजून टी व्हीवरच्या बातम्यांना स्वरूपाच्या अंगाला टाचण्या पोचल्या. निगेटिव्हिटी किती मोठ्या प्रमाणावरती फोकस करावी. कुठली गोष्ट लोकांच्या समोर वारंवार 24 तास दुसरी बातमी नाही म्हटल्यानंतर ईडीची तर बातमी ईडीची. आणखी कुठलं कुत्रं चावलं तर कुत्र्याची म्हैस नदीत याच्यात पडली तर तीच बातमी दिवसभर. त्याने काय संस्कार होणार आहेत, त्याने काय पूर्वी असं व्हायचं नाही. मला आठवतं की श्रीकांत पालेकर सारखे किंवा आमचे त्या काळातले बरीच नावं असतात, नाव घेत नाही, माधव गडकरी, की माणसं इतकी बारीक तपशिलामध्ये जात असत वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या बातमी. एकदाही क्षमा याचना करावी लागली नाही पूर्वीच्या काळामध्ये की असं हे चुकीचं आहे आमच्याकडून झालं. एखादी गोष्ट असेल पत्रकारितेला स्टेटस होतं, पत्रकाराचं स्टेटस पायामध्ये स्लीपरचा अंगठा तुटतोय तर त्याला स्लीप आपले हे लावून पिन सेफ्टी पिन लावून येणारे पत्रकार आपल्याकडे पण होते बरं. कमी मुद्दाम घेत नाही. भावी कांबळ्याने आम्ही तेव्हा म्हणायचो, लोक टिंगल करायचे त्यांची काय करतात ते कसली गोळी घेतली जायचे. पण आम्ही नेहमी म्हणायचो भावी कांबळेमध्ये भावी कोण? या परिसरात भावी कांबळेच. भावीनेच या ठिकाणी आज हे स्थान मिळवलं. तिच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरात लाटण्याने हे करून त्याकडे असे पूर्वी राजा नागपूरकर त्यावेळेला आम्हाला हे नगरपालिकेत वेळ मिळाला का? आता नगरपालिकेतच यायचं, इथून जेवढे मिळतात तेवढ्याच बातम्या फुटायच्या. इथले लोकप्रतिनिधी म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहर नव्हे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक मंडळी आपापल्या परीने काम करतात. त्यांना बोलतं करा. त्यांना आज गिरीश प्रभूंचं काम आत्ता दिसतं. त्याने स्वतः असीदारा म्हणून चालवलं होतं कित्येक वर्ष. त्या काय पदरमोड करून अशा गजानन खोले मला सगळी आठवते. जुनी माणसं भूतकडे त्यावेळेला नव्या उत्साहाने काम करत होता राजा. अशी सगळी माणसं त्या काळात काम करत होती. खिसा फटका असला तरी मन आणि हृदय तत्वाला खूप तत्वासाठी धडपडणारे असे त्यावेळेचे पत्रकार होते. असे कुठेतरी हात पसरून खेळणारे होते. आज मालक आणि संपादकामध्ये तो फरक झाला आहे. इतक्या आणलं नाहीत तर तुझी नोकरी नाही, तुला प्रमोशन नाही, इथपर्यंत जर पत्रकारितेचं झालं असेल तर ते दुर्दैवाची गोष्ट आहे. आज मागण्या तुम्ही करायला सगळ्यात जे आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे. परंतु आजचा खरा दिवस आत्मचिंतन. पत्रकार म्हणून माझी जबाबदारी मी समाजासाठी काय करतो, समाजामध्ये मी कुठपर्यंत जाऊन पोहोचतो. कुठल्या तरी एका विषयाला वाहिलेलं असं आता राहिलेलं नाही. पाक्षिकामध्ये पूर्वी अशी होती, अमुक याला वाहिलेलं. आता सगळं वाहून गेलेलं आहे ते वाहिलेलं सगळं. आता चौफेर पाहिजे. जसं पॉलिटिक्समध्ये मी वारंवार सांगतो, अनेक वर्ष घातलीत पॉलिटिक्स. नाही त्या लोकांच्या पालख्या खांद्यावर फिरलेले, मागे वळून बघायचं तर पटकन उडी मारून गोल. परंतु त्यापेक्षा
Politics is full of tense, yet it recognizes only present tense. पत्रकारांनी सुद्धा लक्षात ठेवा, फक्त वर्तमान काळ हा पत्रकारांचा. काय झालं काय नाही झालं त्या संदर्भामधला तपशील तुम्ही देताना कुठलाही रंग त्याला टाका, कुठलाही वेगळा वास त्याला टाका, परंतु स्पष्ट बोलणं म्हणजे उद्धटपणा असू नये. खरं बोलणं म्हणजे ठासून बोललंच पाहिजे म्हणजे खरं असंही होतं कामा नाही. लेखणीमध्ये सुद्धा ठासून लिहिणं आणि सहजपणे लिहिणं कॅप्सूल करून तुम्ही जर बातमी दिली तर ती गिळायला समाजाला परवडते. एकदम कडवट बातमी दिली त्याचा त्रास होतो, कोणीतरी दुखावलं कुणालाही न दाखवता सगळ्या समाजाला पाहणारी एकमेव. आज न्यायालयाबद्दल सुद्धा लोक वेगळे वेगळे बोलायला लागले, तर पत्रकारिता ही एकमेव अशी संस्था अजूनही अपेक्षित आहे लोकांची की जिथं गेल्यानंतर ते वस्तुस्थिती आहे त्याचं दर्पण, ते नाव त्यावेळेला जे दर्पण दिलं ते समाजाचं चित्र त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. तुमचं चित्र समाजात नाही दिसलं तरी चालेल, पण समाजाचं चित्र तुमच्या वर्तमानपत्रामध्ये दिसायला पाहिजे अशी असा प्रयत्न करत आता 81 वय झालं तरी ते सगळे दिवस आठवत आहेत. खूप आनंदात येतात. आत्ताच सुद्धा इथे 12 वर्षांनी झालो, पण आनंद वाटला. सगळ्यांना तुला तर चांगली चांगली पत्रकार झाली धंदा त्यानिमित्त सगळ्याच पत्रकारांपर्यंत पैसा देतो. आपल्या धन्यवाद जोशी सर. आपण अतिशय सुंदर प्रकारची अशी जुन्या साठवणुकीतली माहिती नवीन पत्रकारांसमोर मांडलीत आणि जी खतखत हृदयामध्ये होती बातम्यांच्या संदर्भामध्ये ती आज या ठिकाणी तुमच्या श्रीमुखातून बाहेर निघाली. खूप बरं वाटलं. असं शिर्के काकांना मी विनंती करतो आपण 2 मिनिटात फक्त शुभेच्छा द्याव्यात. उपस्थित व्यासपीठ तेथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आज पत्रकारांची 6 जानेवारी हा आपण साजरा करीत आहोत. हा पत्रकार दिन साजरा करण्याचं कारण असं की आपल्या मराठी पत्रकारितेची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832ला स्वतःचं दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून सुरुवात केलेली आहे. त्यावेळेचा काळ आपण पाहिला. त्याला 1832च्या दरम्यान आपल्या देशावर भारतावर इंग्रजांची सत्ता होती आणि अशा परिस्थितीमध्ये लोक आपल्या इथं सुशिक्षित नव्हते, वगैरे काही नव्हतं. अशा वेळेला स्त्रियावर बरेच अन्याय व्हायचे. स्त्रियांना अनेक विवाह करण्याला म्हणजे चालू होती रूट. शिवाय अनेक तुमच्या यांना आपत्ती येत होत्या. त्या अशा ह्याच्यावर त्यावेळेला बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या ह्या दर्पण वृत्तपत्रातून एक कडेतोड प्रश्न मांडून समाजाचे प्रश्न बरेच काही सोडवलेले आहेत. अशा बाळशास्त्री जांभेकरांचं आपण आज स्मरण करून आपण हा दिन साजरा करत आहोत. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी या पत्रकारी क्षेत्रामध्ये 1981ला सुरुवात केली. 1981ला मी स्थानिक मंडळाचा अध्यक्ष असताना त्या मंडळाची एक जाहिरात, त्यावेळेला आमचे भावी कांबळे हे आपल्या पिंपरी चिंचवडमधले पहिले पत्रकार होते. त्यावेळेला आपली पालिकेची इमारत काय नव्हती, सुरुवातीला तिकडे इमारत होती तर तिथं अण्णासाहेब मकर त्यावेळेला सुरुवातीपासून या ज्या क्षेत्रात सगळं माहिती तर त्यावेळेला तिथून सुरुवात झाली. तर त्यावेळेला मी माझे ते जाहिरात देण्यासाठी मंडळाची कार्यकारी नीती भावी कांबळ्याकडे गेलो. त्यावेळेला मला असं आठवते की इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला असे काही सुविधा नव्हती. खेळे जुळवून पेपर तयार करायचे. एखादा खेळाडू असेल तर ते पत्र निघायला फार मुश्किल व्हायचं. अशा वेळेला भावी कांबळे करत होते. हा या पिंपरी चिंचवड पत्रकारितेचा पाया भावी कांबळ्यांनी घातलेला आहे. तर अशा याच्यामध्ये मी या पत्रकारितेमध्ये ही करत आता गेल्या 1 ऑगस्टला माझा अमृत महोत्सव झाला.
त्या अमृत महोत्सवामध्ये मी स्वतः कृष्णाकाठ ते पवनाकाठ असं आत्मचरित्र लिहिलेलं. कृष्णाकाठ माझी जन्मभूमी आणि पवनाकाठ माझी कर्मभूमी. इथपर्यंतचा प्रवास कसा झाला त्यामध्ये आत्मचरित्रामध्ये माझं स्वतःचंच बोर्डवर काही जास्त मी लिहिलं नाही. या सर्व परिस्थितीचा अवलोकन केलेलं आहे. तर असं हे आत्मचरित्र आपल्या पत्रकारांना, ज्येष्ठ नागरिकांना, कामगारांना आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल. तसंच दुसरं एक पैशाची किमया सारी हे लघुनाटिक, जेणेकरून त्या लघुनाटिकेतून कामगार वर्ग किंवा ज्येष्ठ नागरिक यांना एक आनंद किंवा एक चांगले विचार मिळतील. काय पैसा काय करतो, पैसा माणूस जोडतो, पैसा काय करतो, पैसा माणूस जोडतो, यावर प्रबोधनात्मक वैचारिक अशी ही लघुनाटिका आहे. तर ती 1 ऑगस्टला ती प्रकाशित केली. आणि दुसरे एक पुरस्कार म्हणजे सध्या काय आहे, पुरस्काराचं भरपूर हे उठलेलं आहे. ते पुरस्कार कुणी द्यावेत, कोणाला द्यावेत, कसे द्यावेत, किती द्यावेत यावर प्रबोधन करणारी अशी एक लघुनाटक आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः DTP, लेआउट, मुद्रित शोधन, प्रिंटिंग, वितरण ऑल इन वन. थोडक्यात मालक मी आणि कामगारही मी असा एकमेव थोडक्यात सांगायचं पत्रकार. स्वतः संपूर्ण बातम्या म्हणा किंवा काय स्वतः संकलन करून स्वतःच माझं आता गेली 20 वर्ष शासनाच्या यादीवर असणार प्रवास वृत्तपत्र निघत असते. आणि आता मला ज्येष्ठ पत्रकार म्हणून शासनाची मान्यता पण मिळालेली आहे. याबद्दल आज माझा सन्मान होते. याबद्दल मी सर्व पत्रकार संस्थेचा मी आभारी आहे आणि माझे 2 शब्द इथंच पूर्ण करतो. जय हिंद. तर आज आपल्याकडे खूप कार्यक्रम असताना सुद्धा वेळात वेळ काढून 15-20 मिनिटाचा गव्हाणा वेळ आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. ते पिंपरी चिंचवड महाविद्यालयातील आयुक्त साहेब सन्माननीय कृष्णप्रकाशजी सर यांना या ठिकाणी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपण सन्मानित करतोय. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी 1 minute please. पुणे जिल्ह्याचे पत्रकार हल्ला कृती समितीचे सदस्य सन्माननीय अनिलजी भालेराव यांच्या वतीनं एक वाढदिवसाचे गोड म्हणून सर्वांना चॉकलेट. यानंतर आपण कृष्णप्रकाशजी सर यांचा पत्रकार संघाच्या वतीनं सन्मान करणार आहे. तर त्यांच्या सन्मान या ठिकाणी आपले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय राजू जोशी सर आपल्याला मी विनंती करतो आपण सरांचा सन्मान करायचा. नम्रता दादा जोशींचा क्या बात है. हम लोग को योग सिखाया. त्यानंतर या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड नगरीचे प्रथम नागरिक सन्माननीय महापौर माई ढोले यांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या माजी अध्यक्ष सायली कुलकर्णी यांना मी विनंती करतो आपण माईंचा सन्मान.
यानंतर स्थायी समिती चेअरमन संतोष अण्णा लोंढे यांना सन्मानित करण्यासाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण शिर्के आपण पुढे यायचे आणि अण्णांचं सांगू. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब श्रवणजी हर्डीकर यांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सन्माननीय दादाराव आढाव यांना मी विनंती करतो आपण हर्डीकर साहेबांचा सन्मान करायचा. यानंतर मी अण्णांना विनंती करतो की आपण पत्रकार संघाला सर्व पत्रकार बंधू भगिनींना आज या ठिकाणी बुद्ध शर्करेचा योग म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जो जन्मदिवस झाला पत्रकार दिनाचा, मराठी पत्रकार दिनाचा, त्याचं आज औचित्य, त्याचं आज वर्धापन देऊन म्हणून आज आपण या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शेवटच्या प्रथम नागरिक माई ढोरे, शहराचे आपले पोलीस आयुक्त कृष्ण प्रकटजी, त्याचप्रमाणे आपले आयुक्त श्रवणजी हर्डीकर, अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गणपती साहेब, शिर्के साहेब, उपस्थित असलेले सर्व नाना असतील पत्रकार मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, आनंद होत आहे की त्या ठिकाणी आज दादांच्या माध्यमातून आज आपल्याला जे काही गोडवा दिलेला आहे, खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस त्याच अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पुढील काळासाठी आपण त्यांचे या शब्दांची एक एक गोष्ट मनाशी धरून पुढील काळासाठी आपण त्या पद्धतीने शहराचा आपला लेखाजोखा पुढील काळासाठी आपण दाखवणं गरजेचं आहे. शहरातील ज्या ज्या काही गोष्टींची खंत होती त्या ठिकाणी दादांनी, ज्येष्ठ पत्रकारांनी या ठिकाणी बोलून दाखवलेले आहेत. असो, या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता सर्व पत्रकार मित्रांना, बंधू भगिनींना मी माझ्या वतीने, पिंपरी चिंचवड वासियांच्या वतीने, आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेशदादा लांडगे, त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभेचे आमदार आमचे मार्गदर्शक लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमच्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगर सदस्यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर मी पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आदरणीय श्रवणजी हर्डीकर आपल्याला विनंती करतो म्हणतात पत्रकार संघाला शुभेच्छा. माननीय महापौर, माननीय पोलीस आयुक्त, माननीय स्थायी समिती सभापती, पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, पहिल्या प्रथम या पत्रकार दिनाच्या मी सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझ्या वतीनं आणि महानगरपालिकेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला मार्गदर्शन विविध ज्येष्ठांनी चांगल्या रीतीनं केलेलं आहे. फक्त एवढंच सांगेन की आपल्या इकडची जी पत्रकारिता आहे तिचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये आता बदलताना दिसत आहे. पूर्वी आपण वर्तमानपत्राची वाट बघायचो, आता ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे आणि गेले 10 महिने कोविड आल्यापासून वर्तमानपत्र किंवा ॲक्च्युअल छपाई केलेलं, कागदावरती छापलेलं वर्तमानपत्राची निश्चितपणे कमतरता किंवा त्याच्यामध्ये उणीव भासताना दिसत आहे. मात्र बदललेलं जे माध्यम आहे त्याच्या माध्यमातून देखील आपली लेखणी, आपला आवाज परखड राहावा एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. त्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये. तो चौथा स्तंभ म्हणून हा पत्रकारांचं जे महत्त्वाचं काम आहे. आम्ही योग्य करत असलो तर पाठीवर शब्दांची थाप द्या, चुका करत असलो तर तीच शब्दांची शस्त्र करा, पण आम्हाला योग्य पद्धतीचं दिशादर्शन, मार्गदर्शन आणि गरजेनुसार आम्हाला पाठिंबा, सपोर्ट ह्या सर्व प्रकारचं काम तुमच्या सगळ्यांकडनं तुमच्या लेखणीतून, ती ऑनलाईन असो, 24 तास असो किंवा अन्य कुठली असो, त्याच्यामार्फत आम्हाला निरंतर व्हावं हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो. पहिल्यांदाच आज CP साहेब आमच्या पत्रकार कक्षात आलेले आहेत. आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं इथे स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. यानंतर आपण थोडा सर्वात आनंदाची बातमी याच ठिकाणी आपल्याकडे साहेबांनी ब्रेकिंग न्यूजचं नाव घेतलं
आणि खरोखरच एक अतिशय आनंदाची अशी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे. आर्डीकर साहेबांचं प्रमोशन झाले आणि सचिवपदी त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. सगळ्या संघाच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. आता त्यानंतर आपण थोडंसं ज्येष्ठांचा सत्कार करून तर सर्वप्रथम मधु जोशी सर यांचा सत्कार या ठिकाणी कृष्णप्रकाशजी सर यांना विनंती करतो. आपण मधु जोशी सरांचा सन्मान त्यानंतर याच ठिकाणी कोण्याचा प्रवाह या साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कामगार नेते आणि नाट्यप्रेमी असे आमचे शिर्के मामा यांना साहेब महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार कल्याण निधी समिती आहे त्या महाराष्ट्र कल्याण पत्रकार निधीचा त्या समितीचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ज्येष्ठ पत्रकार म्हणून. तर त्यानिमित्तही आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून आपण त्यांना या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं सन्मानित करतो. त्याचा सर त्यांनी स्वीकार करावा. अगदी सर त्यानंतर एक हरहुन्नरी असा पत्रकार, सदा हास्यस्मित असणारा पत्रकार, सर्वांशी हसून खेळून राहणारे आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय माधवजी सहस्रबुद्धे यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी करावा असं मी विनंती करतो. पलीकडून जा माधव. आमचे यंग बॉय धन्यवाद माधवराव. त्यानंतर सतत आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करणारे आमचेच सहकारी, आमच्याच बॅचचे माननीय नानासाहेब कांबळे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात. त्याचप्रमाणे आणखी एक ज्येष्ठ पत्रकार की अनेक वर्षे त्यांनी आपल्या पिंपरी महानगरपालिकेमध्ये पालिकेच्या सभागृहाचं वृत्तांकन केलेलं आहे असे आमचे ज्येष्ठ मित्र राजनजी वडके साहेब त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. धन्यवाद. यानंतर आपले महापौर या ठिकाणी प्रथमतः पोलीस आयुक्त आदरणीय कृष्णप्रकाशजी सर यांना मी विनंती करतो आपण सर्व पत्रकार बंधूंना भगिनींना शुभेच्छा देतो. रामधारी दिनकर ने त्या काळात लिहिले होते कि दो में से तुम्हें क्या चाहिए, कलम या की तलवार. मन में ऊंचे भाव रखोगे तन में शक्ति विजय अपार. अंधकच्छ में बैठ रचोगे ऊंचे मीठे गान, या तलवार पकड़ जीतोगे बाहर का मैदान. कलम देश की बड़ी शक्ति है, भाव जगाने वाली, दिल की नहीं दिमागों में भी आग लगाने वाली. पैदा करती कलम विचारों के जलते अंगारे, और प्रज्वलित प्राण देश क्या कभी मरेगा मारे. एक भेद है और वहां निर्भय होते नर नारी, कलम उगलती आग जहां अक्षर बनती चिंगारी. जहां मनुष्यों के भीतर हरदम जलते हैं शोले, बादल में बिजली होती है होते दिमाग में बोले. जहां पालते लोग लहू में हाला है क्या चिंता यदि वहां हाथ में हुई तलवार. तो कलम या की तलवार के माध्यम से
माध्यमने जे रामधारी दिनकरने त्यांची कवितामध्ये जी गोष्ट मांडलेली आहे, आता तेच खंत व्यक्त करत होते आपले जोशी काका. तर खऱ्या अर्थाने ती जी जोश आहे ती चिंगारी आहे, ती चिंगारी लोकतंत्राला जिंदा रखनारी आहे. लोकतंत्र की सफलता या विफलता उसकी पत्रकारिता पर निर्भर करती है, ऐसा स्कॉट पेली ने कहा. लोकतंत्रची गोष्ट जर आपण सोडून पण दिला तरी पण आपल्याला कळेल की कुठेही जे विचारांची क्रांती झालेली आहे, कोणतेही परिवर्तन करण्यासाठी किंवा कोणतेही चांगली गोष्टी धरून ठेवण्यासाठी, रूढ करण्यासाठी ते पत्रकारिता म्हणजे कलम अत्यंत गरजेचे असते. कारण कोणतेही परिवर्तन दोन स्तरावर होतो, एक वैचारिक स्तरावर आणि दुसरा जे परिवर्तन होतो दुसरी जे विचारधारा स्तरावर होतो, विचारधाराच्या स्तरावर असतो. आणि जर इन्फोटेनमेंटचा जे आज बाजारवाद आलेला आहे त्यावर आपण निर्भर राहिलो तर पत्रकारिताचं जे उद्दिष्ट आहे ते संपणार. ते फक्त कशासाठी असणार, ते दॅट वुड बी ओनली अ बिझनेस. मी नेहमी सांगत असतो ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना बिझनेस करू द्या, कारण त्यांना बिझनेस निवडलेले आहे आणि बिझनेस करणे काही चुकीचे नाही आहे. पण पत्रकारिता बिझनेस होऊ शकत नाही. ज्यांना इंडस्ट्री सुरू करायची आहे त्यांना इंडस्ट्री करण्याचा अधिकार आहे, पण त्याने ठरवून करावा. पण पत्रकारिता इंडस्ट्री होऊ शकत नाही. तसेच आम्ही प्रशासनिक अधिकारी जे असतो ते दरअसल आम्ही प्रशासनिक सेवक आहोत. आम्ही भारतीय पोलीस सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, भारतीय प्रशासनिक सेवा, महाराष्ट्र प्रशासनिक सेवा यांचे अधिकारी आहोत. अधिकारी आहोत म्हणजे अधिकार कशासाठी दिलेला आहे, सेवा करण्यासाठी दिलेला आहे. ज्यांना सेवा नहीं करायचा त्यांना दूसरा फील्ड निवडू सकतात. ते वो दूसरी क्षेत्र चुन सकते हैं, लेकिन वो क्षेत्र उनको चुनना है. इस क्षेत्र में आके उन्होंने दूसरा काम नहीं कर दिया. हा महत्वाचा आहे की ज्या क्षेत्र तुम्ही निवडलेला आहे त्या क्षेत्राचे काम करा, दुसऱ्या क्षेत्राचे काम करण्याची गरज नाही. मी इन्फोटेनमेंट सांगितले किंवा मीही सांगितले, खऱ्या अर्थाने ऐसा सांगितले जातात कि जिस चीज को दबाने की कोशिश की जा रही है, अगर उस चीज को आप उजागर करते हो तो आपका ठीक है. सीडीएटीस मीटिंग ऍक्ट किंवा त्या काळाचं जे ज्यामुळे सार्वजनिक गणपती उत्सव सुरू झाला आहे, सार्वजनिक गोष्ट सुरू झाली, त्यामध्ये विचार आपण शेअर करू शकत नव्हतो आणि त्यामुळे आमचे विरुद्ध गळचेपीचे 2-3 कानून त्या काळात बनवून दिला होता. त्यामुळे आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय शोधलो आणि त्या काळात आमचे सर्व स्वतंत्रता सेनानी पत्रकार पण होते. आपल्याला माहीतच आहे. आपण मतलब बाळशास्त्री जांभेकर यांनी तर सुरू केली दर्पण, आणि आपल्याला माहित आहे आचार्य रामचंद्र शुक्लने सांगितलेले आहे साहित्य समाज का दर्पण होता है. तो साहित्य समाज का दर्पण मतलब वी हैव टू रिफ्लेक्ट द सोसाइटी. एवढंच नव्हे तर पत्रकारों के बारे में फ्रैंकलिन डी रूजवेल्ट, ऐसे मैं पॉलिटिशियंस के बातों को ज़्यादा महत्व नहीं देता, क्योंकि इस बात के लिए महत्व नहीं देता क्योंकि वो जब तक वो शासन की बात करे तब तक उनका महत्व है. शासन के बाहर की बात करे तो उसकी गहराई पहले जांचनी है. तो शासन के बाहर की बात रूजवेल्ट ने करी, पत्रकारिता की बात करी, लेकिन वो महत्व की बात. उन्होंने कहा कि पत्रकारों के ऊपर महान दायित्व है. उन्हें बहुत सा शोध करना पड़ता है, बहुत सारा मटेरियल तैयार करना पड़ता है और वो उस समाज के गुण दोषों के बारे में लिखते हैं, लेकिन वो ये भी तय करते हैं कि उनका शासन कौन सा आएगा, किस तरह का रहेगा. तो आप
पर निर्भर करता है कि शासन कौन सा होगा। इसलिए फ्रांसीसी राज्य जब क्रांति हुई तो सबसे पहले आधुनिक लोकशाही फ्रांस से उसकी शुरुआत होती है। जैन जैक्विस रूसो, दिद्रो, मॉन्टेस्क्यू, इन लोगों ने, उससे कहा भी जाता है, ये चर्चा भी है कि घोड़े के आगे गाड़ी रखे या गाड़ी के आगे घोड़ा रखे, मतलब कि आंदोलनकारियों ने आंदोलन किया या इन लेखकों ने, इन पत्रकारों ने आंदोलन को आगे बढ़ाया। तो ऐसा माना जाता है कि पत्रकारों के विचार से ही ये गाड़ी आगे बढ़ी है, इन लेखकों के विचार से ही ये गाड़ी, लोकतंत्र की गाड़ी वहाँ पर आगे बढ़ी और इतनी बड़ी क्रांति हुई।